लाडकी बहिणीच्या लाडक्याचा 20वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे? जवळजवळ 15 दिवस आता ह्या महिन्याचे संपलेले आहेत. मग वाटपाची तारीख नेमकी काय असणार आहे? गुढीपाडव्याला या ठिकाणी वाटप होणार आहे का? त्याच्या अगोदर वाटप होणार आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि सर्व लाडक्यांना विनंती आहे की 15 दिवस फक्त आता शिल्लक राहिलेले आहेत. ई-केवायसी पुन्हा तुम्हाला संधी भेटणार नाही. ज्या ज्या लाडक्यांची ई-केवायसी बाकी असेल, ज्या ज्या लाडक्यांना हप्ते भेटले नसतील, त्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी करायची आहे. आणि ज्या लाडक्यांना ई हप्ते भेटले नसतील त्यांनी आपलं नाव, जिल्हा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय, कारण की तुम्हाला ही 15 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. 15 दिवसाच्या आत तुम्हाला अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे, महिला व बाल विकास विभागामध्ये जायचं आहे आणि अपडेट करून घ्यायचंय. 15 दिवसानंतर म्हणजे 31 मार्च नंतर तुम्हाला संधी भेटणार नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी मी काय गोष्टी सांगणार आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. कारण की लाडक्यांनो आदित्य तटकरे मॅडम यांनी मोठी एक बातमी दिलेली आहे, ती म्हणजे कोणत्याच लाडक्यांचे हप्ते बंद होणार नाहीत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय, कोणत्याच लाडक्यांना कपात केली जाणार नाही. याच्यामुळे असं दिसतंय की ज्या ज्या लाडक्यांना हप्ते भेटले नाहीयेत त्यांची ई-केवायसी जर अपडेट केली तर या ठिकाणी तुमचे हप्ते चालू राहतील. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, तुम्हाला 19वा हप्ता भेटला आहे का नाही सांगायचंय. आणि नसेल भेटला तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या. आणि केवायसी झाली तरी पण तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविका आणि महिला बाल विकास विभाग अधिकारी, तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विभाग असतो, महिला व बाल विकास विभाग, त्या विभागामध्ये जायचं आहे आणि लवकरात लवकर आपली ई-केवायसी अपडेट करून घ्यायची आहे. आता बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की सर्व लाडक्यांची आतुरता लागली आहे आणि बऱ्याच लाडक्या आता टेन्शन मध्ये यायला लागल्यात की सर आम्हाला हप्ता भेटणार आहे का, लाडकी बहीण योजना बंद पडली आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ पाहताय. आणि बघा लाडक्यांनो, तुम्ही बघितलं असेल या 15-20 दिवसामध्ये जेव्हा अपडेट येईल तेव्हाच आपले व्हिडिओ पडत आहे. आपण या ठिकाणी उगाच काहीतरी बनवायचं म्हणून काही व्हिडिओ बनवत नाहीयेत. ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचे व्हिडिओ असतात, त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. तर हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, वितरण कधी सुरू होणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच लाडकेताईमध्ये आहेत की सर तुम्ही बोललात तर थोडा धीर भेटतो, तर काळजी करू नका लाडकेताईंनो. एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, या बजेटमध्ये 21,000 रुपये कोटी आपल्याला भेटलेले आहेत. वरून तुम्हाला 6-7 हजार कोटी दुसऱ्या विभागातून देखील भेटलेले आहेत. त्याच्यामुळे जवळजवळ 26 हजार कोटी रुपये आपल्याला ऑलरेडी मंजूर झालेले आहेत. काळजी करायची गरज नाहीये. फक्त एक 8-9 हजार कोटी रुपये जे बाकी आहेत, मागच्या वेळेस 36,000 कोटी जे भेटले होते, तर आता पण भेटतील का, तर याच्यावर पण तुम्हाला मी सांगणार आहे. कारण अधिवेशन अजून संपलेलं नाहीये. अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना काहीतरी फायदा होईल असं आपल्याला करायचं. त्याच्यामुळे काळजी करू नका, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. चला, आदित्य तटकरे यांची पण पोस्ट आलेली आहे. लखपती दिदी योजना पण तुम्हाला मी सांगणार आहे. बघा लाडक्यांनो, कुणी जर एक छोटा मी प्रश्न विचारतोय, लखपती दिदी योजना खूप मोठ्या लेवलला आता सुरू झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी राज्यातील बऱ्याच लाख म्हणजे जवळजवळ 40-50 लाख लाडक्यांना मी काय करणार आहे, लखपती बनवणार आहे. तर या लखपती योजनेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय का, या लखपती योजनेमध्ये तुम्हाला फायदा काय होतो लाडक्यांनो, ते मी तुम्हाला सांगेल, एक नवीन व्हिडिओ बनवेल. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळतं आणि ते बिनव्याजी कर्ज असतं. तर तुम्हाला लाडक्यांनो बघा, लाखापर्यंत कर्ज भेटतं. जसा व्यवसाय तुमचा असेल किंवा जशी तुमची गरज असेल त्याच्यानुसार तुम्हाला कर्ज भेटणार आहे आणि बिनव्याजी कर्ज असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला कर्ज हवंय का, तुम्हाला या ठिकाणी बिनव्याजी कर्ज हवं असेल, लखपती तुम्हाला व्हायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला हवाय का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला, आणि निधीमध्ये वाढ होणार आहे का हे पण तुम्हाला व्हिडिओ सांगतो, काळजीपूर्वक नका. खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, हे काम लगेच करा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर दिसते. लाडकी बहीण योजना उरले शेवटचे 15 दिवस. लाडक्या बहिणींनो, हे काम लगेच करा, अन्यथा 1,500 होतील कायमचे बंद. ते लाडक्यांनो बघा, तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय, फक्त 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. हात जोडून सर्व लाडक्यांना विनंती आहे, लवकरात लवकर, परत सांगतोय, लवकरात लवकर आपली ई-केवायसी करून घ्या.
ई-के-वाय-सी जर केली असेल तरी तुम्हाला हप्ता भेटत नसेल तर लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकांना भेटा. अंगणवाडी सेविकांना जरी प्रॉब्लेम समजत नसतील तर मग पुढची स्टेप तुमच्या तालुक्यामध्ये महिला व बालविकास विभाग असतो, त्या तालुक्याच्या कार्यालयामध्ये तुम्हाला जायचंय. तिथे त्यांना तुमची सगळी माहिती द्या. तिथे पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास विभाग असतो, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आणि तिथं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर पुण्यामध्ये महत्त्वाचं एक सेंटर आहे, महिला व बाल विकास विभागाचं कार्यालय, महत्त्वाचं कार्यालय. तिथे तुम्हाला चौकशी करायची. त्यांचे संपर्क तुम्हाला पाहिजे असतील तर संपर्क, जे ऑफिसचे संपर्क असतील तिथे संपर्क पण आपण नंतर देऊया. पण सुरुवातीला तुमचे गावातल्या अंगणवाडी सेविका, नंतर तालुका, नंतर जिल्हा, नंतर पुणे आणि नंतर शेवटी नाही झालं तर मुंबई. आणि तिथं पण नाही सॉल्व्ह झाला तर मग शेवटचा ऑप्शन असणार आहे आपल्या लाडक्याताई महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री कोण आहेत, आदित्य तटकरे मॅडम, यांच्याकडे आपल्याला तो प्रश्न मांडावा लागणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, लवकरात लवकर मी ज्या स्टेप सांगितल्यात त्या स्टेप फॉलो करा आणि लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. कारण की आदित्य तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे की महिलांच्या संख्येमध्ये कपात केली जाणार नाही. सर्व महिलांना, पात्र महिलांना हप्ते भेटत राहणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी पटपट ही काळजी घ्यायची आहे. चला, आता तुम्हाला एक महत्त्वाची अजून एक बातमी दिली होती, म्हणजे 1,500 रुपये तुमचे बंद होऊ शकतात. 31 मार्च पर्यंत तुमच्याकडे संधी आहे. 31 मार्चच्या संधीचं सोनं करा लाडक्यातून. परत आपल्यावर रडण्याची वेळ येऊन देऊ नका. बऱ्याच लाडक्याताई आता काम करत नाहीत आणि वेळ गेल्यानंतर म्हणतात की सर गुरुदादा आम्हाला का पैसे भेटत नाहीत, तुम्ही म्हणला होता असं. त्याच्यामुळे आत्ता पण वेळ आहे, परत सांगतोय वेळ आहे, अजून पण तुम्हाला संधी आहे. लवकरात लवकर ही के-वाय-सी करून घ्या. आता बघा, एक महत्त्वाच्या गोष्टीकडे, बातमीकडे आपण येऊया. के-वाय-सी चुका सुधारण्याची शेवटची संधी. ही पण बघा, सगळी माहिती मी काढलेली आहे तुमच्या आणि त्या माहितीचेच तुम्हाला एक छोट्या प्रमाणे सांगितलेलं आहे. तर शेवटची संधी आहे, चूक सुधारून घ्या. जर तुम्हाला हप्ता भेटत नसेल लवकरात लवकर काळजी घ्या आणि ई-के-वाय-सी करून घ्या, अपडेट करून घ्या. आता बघा, हप्ता वाटप केव्हा होणार, बघा जी-आर केव्हा येणार, तर 12 मार्चला या ठिकाणी जी-आर आलेला नाहीये. जी-आर केव्हा येणार, 15 मार्च एक महत्त्वाची दिवस आहे, पण 15 मार्चला यावेळेस जरा रविवार असल्यामुळे ठीक आहे, ते सोडून द्या. कारण 15 मार्च एक मधला दिवस असतो, त्याच्यामुळे 15 मार्च पण आता रविवार सोडून द्या. उद्या शुक्रवार, शनिवार, आज पण आता बघूया, आपल्याला भेटलं तर चांगलंच आहे, पण उद्या आहे. नंतर या ठिकाणी 18 मार्च, म्हणजे जर 16 मार्चला जर या ठिकाणी जी-आर आला तर 18 मार्चला या ठिकाणी वाटप सुरू होऊ शकतं. 18 मार्चला पाडवा आहे, ही पण गोष्ट समजून घ्या. गुढीपाडव्यानिमित्त वाटप व्हावं असं कोणत्या लाडक्याताईला वाटतंय. कारण पाडवा हा आपल्या मराठीचा एक महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा सण आहे. नवीन वर्ष मानलं जातं. या नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता भेटावा अशा सगळ्यांना वाटत आहे. आणि मागच्या वेळेस लक्षात घ्या, मागच्या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये 18 फेब्रुवारीला जी-आर आला होता. कमी निधीचा जी-आर होता, पण जी-आर आला होता. आणि 18 मार्च नंतर 2-3 दिवसानंतर त्यांचं वाटप पण सुरू झालं होतं. तर त्याच स्वरूपात आता पण व्हायला पाहिजे. 18 मार्च पर्यंत वाटप व्हायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, कमेंट बॉक्स सांगायचं आहे लाडक्यानो. आणि अजून एक तुम्हाला मधली गोष्ट सांगतो, अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये तर थोडीफार मग शक्यता कमी आहे पैसे वाटपाची, पण तरी पण जर वाटप झालं तर खूप चांगलं होणार आहे. इथेच थांबतो. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.